विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण तिसरी सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत आपले कपडे म्हणजे पोशाखाविषयी आपण माहिती घेतलेली होती. आजच्या तासिकेला आपण तिसरी सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत अवतीभोवती होणारे बदल आज शिकूया. बदल तेही आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे घडतात. आता बदल याचा अर्थ काय, तर आपण बघितलं की सकाळी आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो, सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित दिसतात. परंतु जसजसं सकाळपासून आपण दुपार, संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत पोहोचत असतो, तेव्हा रात्री काय होतं, तर आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत. आपल्याला प्रकाश म्हणजे लाईटीचा आधार घ्यावा लागतो, विजेचा आधार घ्यावा लागतो. हा झाला बदल. त्याला काय म्हणतात, बदल. तर सुरुवात करूया दिवस व रात्र यापासून. आता लक्षात घ्या, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण काय म्हणतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ. परंतु सूर्यास्त पासून ते सूर्योदयापर्यंत त्याला आपण काय म्हणतो, तर रात्र. विचारू शकतात, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत. सूर्यास्त म्हणजे काय, तर सूर्य अस्ताला गेला, सूर्य मावळला की रात्र होते, आणि सूर्योदयापर्यंत रात्रच असते ना. म्हणून सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात, तर तुमचं उत्तर रात्र असं असलं पाहिजे. आता सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत, जेव्हा सूर्य म्हटलं की ऊन आलं, ऊन म्हटलं की सावली आली. मग या सावलीमध्ये सुद्धा बदल घडतात. कसे, तर ते पाहूया. सूर्योदयाच्या वेळेस सावली कोणीकडे पडते, तर पश्चिमेकडे, पश्चिम या दिशेला पडते. लक्षात घ्या, सूर्योदयाच्या वेळेस सावली ही पश्चिमेकडे पडते व सूर्यास्ताच्या वेळेस ही सावली पूर्वेकडे पडते. तुम्हाला विचारू शकतात प्रश्न. बघा, सूर्य उगवतो पूर्वेकडून, जिकडून उगवतो त्याच्या विरुद्ध साईडला सावली पडते. बघा, आहे का, सूर्योदय पूर्वेला उगवतो आणि सावली कोणीकडे पडणार, पश्चिमेला. आणि सूर्यास्ता वेळेस तो पश्चिमेकडे गेलेला असेल व सावली कोणीकडे पडणार, पूर्वेला. याचा अर्थ काय, तर सूर्योदयाच्या वेळेस पश्चिमेकडे, सूर्यास्ताच्या वेळेस पूर्वेला. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला विचारू शकतात. व या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर ही सावली कशी पडते, लांब पडते. कशी पडते, लांब. शब्द लक्षात ठेवा. बघा, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेस सावली कशी पडते, लांब पडते. पण जेव्हा दुपार असते, दुपार याचा अर्थ बरोबर डोक्यावर सूर्य असतो. काय वापरला शब्द मी, डोक्यावर. म्हणजे बरोबर 12च्या दरम्यान डोक्यावर जर सूर्य असला की तेव्हा मात्र सावली कशी असते, लहान असते. सावली कशी असते, लहान. व सावली बरोबर आपल्या डोक्याच्या खाली पडत असते, कारण सूर्य असा बरोबर वर असतो आणि ती सावली बरोबर खाली पडते. म्हणून हाही शब्द लक्षात ठेवायचा आहे. सूर्य जेव्हा डोक्यावर असेल किंवा लहान सावली किंवा डोक्याच्या खाली सावली ही कधी पडते, तर सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा. हा शब्द लक्षात ठेवा. उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला याची मदत मिळणार आहे. यावरही प्रश्न येऊ शकतात. लक्षात ठेवा, सूर्योदयाच्या वेळेस पश्चिमेकडे सावली, सूर्यास्ताच्या वेळेस पूर्वेकडे सावली व दुपार डोक्यावर म्हटलं की लहान सावलीचा आकार लहान आणि खाली पडते. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आता हा झाला सावलीतला बदल. आता इतर प्राणी मात्रांवर बदल काय होतो, लक्षात घ्या. जेव्हा पहाट होते तेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येतो, बरोबर का. पक्ष्यांचा किलबिलाट केव्हा ऐकायला येतो, तर तुमचं उत्तर पहाट असलं पाहिजे. तसेच पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट तर असतोच, परंतु कळ्या उमलल्या जातात. प्राजक्ता नावाची किंवा सदाफुली नावाची वनस्पती असं म्हणतात की पहाटे उगवली जाते, ते उमलतात कळ्या. म्हणून लक्षात ठेवा, पक्ष्यांचा किलबिलाट, कळ्यांचं उमलणं हे पहाटे घडतं. म्हणजे हा काय आहे, बदल आहे. तसेच पक्षी आपल्याला काय सांगतात, की आता रात्र संपले, तुम्ही उठा, झोपेतून जाग व्हा. म्हणजे रात्र संपत आल्याची चाहूल कोण देतं, पक्षी देतात. तुम्हाला परीक्षेला विचारू शकतील की रात्र संपत आल्याची चाहूल. चाहूल याचा अर्थ सूचना कोण देतं आपल्याला, तर रात्र संपत आली. हे कसं कळतं, तर पक्ष्यांच्या किलबिलाटावरून. म्हणून रात्र संपत आल्याची चाहूल कोण देतं, याचं उत्तर तुम्हाला पक्षी असं लिहावं लागणार आहे. त्यानंतर हा झाला पक्ष्यांवरचा बदल. कधी कधी जर आपण बघितलं तर आकाशामध्ये सूर्याच्या बाबतीत आपण विचार केला, तर आता थोडंसं चंद्राच्या बाबतीत बोलूया. चंद्राच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तरी चंद्र जेव्हा, बघा, चंद्र जेव्हा पूर्ण गरगरीत दिसतो, पूर्ण गोलाकार दिसतो, लक्षात घ्या, पूर्ण असा गोल दिसतो, याला काय म्हणतो आपण, पौर्णिमा. तुम्हाला विचारू शकतात की चंद्र पूर्णपणे दिसतो, पूर्णपणे गोलाकार गरगरीत दिसतो, त्याला काय म्हणतात, तर सोपं आहे, पौर्णिमा म्हणतात. परंतु कधी कधी चंद्र अजिबातच दिसत नाही, मग त्याला काय म्हणतात, तर त्याला अमावस्या म्हणतात. म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा 15-15 दिवसांचा कालावधी हा होत जाणारा जो बदल आहे, यालाच काय म्हणतात, चंद्राच्या
कला म्हणतात. अमावस्या ते पौर्णिमा, पौर्णिमा ते अमावस्या यामध्ये चंद्राच्या बाबतीत होणारा बदल याला काय म्हणतात असा प्रश्न विचारतील तर त्याला चंद्रकला असं म्हणतात. चंद्राच्या या कला आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, पूर्ण चंद्र डोळ्यांना दिसतो, डोळ्यांना पूर्ण चंद्र दिसतो, उत्तर पौर्णिमा पाहिजे, अजिबात दिसत नाही अमावस्या पाहिजे उत्तर. हे लक्षात ठेवा, परीक्षेला उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला याची मदत मिळणार आहे. सूर्य झालं, चंद्र झालं, तसेच आपण पक्ष्यांच्या बाबतीत बघितलं, फुलाच्या बाबतीत बघितलं. आता हे सर्व पहाटेच्या बाबतीत बघितलं. जसं जसं दिवस निघत जातो रात्र होते, मग रात्र झाल्यानंतर रात्री बद्दल थोडंसं बोलूया. निशा या शब्दाचा अर्थ रात्र होतो. निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे फिरणारे, म्हणजे निशाचर रात्री फिरणारे प्राणी. मग रात्री फिरणाऱ्या प्राण्यांमध्ये आपल्याला वटवाघूळ या प्राण्याचे एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात, खालीलपैकी निशाचर प्राणी ओळखा. खालीलपैकी निशाचर प्राणी ओळखा, तर तुमचं उत्तर वटवाघूळ असं असलं पाहिजे. त्याचबरोबर हे काय करतात, तो हे दिवसभर विश्रांती घेतात आणि संध्याकाळी किंवा रात्री आपण म्हटलं तर रात्री हे फिरत असतात. मग तुम्हाला विचारतील निशाचर प्राणी केव्हा विश्रांती घेतात, तर दिवसभर विश्रांती घेतात किंवा दिवसभर विश्रांती घेणारे प्राणी खालीलपैकी ओळखा, तर तुमचं उत्तर निशाचर असं असलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा सकाळ होते तेव्हा प्रत्येक जण आपल्या कामावर जात असतो. म्हणजे मोठी माणसं काय करतात, तर मोठी माणसं आपापल्या कामावर जातात आणि लहान मुलांची गडबड कशाची असते, तर लहान मुलं शाळेत जाण्यासाठी गडबड करत असतात. तुम्हाला विचारू शकतात, मोठी माणसं सकाळ सकाळ कोणत्या गोष्टीसाठी गडबड करतात, तर कामासाठी. लहान मुलं शाळेसाठी आवरावर करत असतात. त्यामुळं हेही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे सगळे जे बदल आहेत आता आपण बघितलं बघा, हे सगळे बदल, या बदलांचा परिणाम निर्जीव गोष्टींवर होत असेल का, तर नाही. निर्जीव गोष्टीला काय फरक पडतोय, कपाट असेल, सूर्य उगवला काय किंवा चंद्र उगवला काय किंवा पाऊस पडला काय, याचा अर्थ काय हो, तर कोणताही जो बदल असेल याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो कोणावर होत असतो, तर तो सजीवांवर होत असतो. कोणावर होतो, सजीवांवर. मग यावरही आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की हे सगळे जे बदल आहेत त्या बदलाचा परिणाम किंवा अवतीभोवती होणाऱ्या बदलाचा परिणाम हा खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर होतो, तर सजीवांवर. जी जी सजीव सृष्टी आपल्याकडे आहे, वनस्पती असतील, प्राणी असतील, मानव असेल, या सर्व सजीव सृष्टीवर, कीटक असतील, या सजीव सृष्टीवर परिणाम होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. हा एक मुद्दा आपला शिल्लक आहे, याबद्दल थोडंसं बोलूया. रात्री काही फुलं उमलतात असं सांगितलं जातं. त्यामध्ये बघा, रातराणी आणि इथं थोडंसं आपण करेक्शन करूया, याला काय म्हणतात, निशिगंध. निशाचर म्हणजे रात्री फिरणारे प्राणी आणि रात्र म्हटलं की निशिगंध आणि रातराणी या प्रकारची फुलं. हे दोन उदाहरण आपण सांगितलेले आहेत. रात्र म्हटलं की निशिगंध आणि रातराणी यासारखी फुलं उमलतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या अवतीभोवती होणाऱ्या बदलांमध्ये सकाळी काही बदल, संध्याकाळी काही बदल, दुपारीही बदल घडतात. त्याचबरोबर ऋतुमानानुसार आपल्या सजीवांवर हा परिणाम होत असतो. पावसाळ्यात बघितलं तर जमिनीवर वेगळा परिणाम असतो. जी जमीन उन्हाळ्यामध्ये तापलेली असते, पावसाळ्यामध्ये कायम त्या ठिकाणी गारवा असतो किंवा ओलसरपणा असतो. जिथं माती असेल तिथं चिखल आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणजेच काय, आजूबाजूला घडणाऱ्या वातावरणाचा परिणाम हा आपल्या आसपास असणाऱ्या सर्व घटकांवर पडतो. पण जर मुख्य परिणाम म्हटला तर त्याचा परिणाम होतो सजीवांवर. त्यामुळे तो प्रश्नही आपल्याला उत्तर म्हणून लिहायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरी सामान्य ज्ञान भाग 1 अंतर्गत अवतीभोवती होणारे बदल याविषयी अभ्यास केला. उजळणीमध्ये जर बघायला झालं तर यावर कोणत्याही गोष्टीवर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. जसं की रात्री उमलणारी फुलं याची नावं सांगा, तर निशिगंध, रातराणी असं तुम्हाला लिहायचं आहे. पूर्ण चंद्र दिसतो याला काय म्हणतात, पौर्णिमा. त्याचबरोबर तुम्हाला असे विचारतील की सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ याला काय म्हणतात, तर तुमचं उत्तर रात्र असं असलं पाहिजे. दिवसभर विश्रांती कोण घेतात, तर तुमचं उत्तर निशाचर असलं पाहिजे. तसेच तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं, रात्र संपत आल्याची चाहूल कोण देतं, तर तुमचं उत्तर पक्षी असं असलं पाहिजे. सावली पश्चिमेकडे कधी पडते, तर सूर्योदयाच्या वेळेस. सावली पूर्वेकडे कधी पडते, सूर्यास्ताच्या वेळेस. सावली लहान कधी असते, लहान किंवा खाली, तर जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा. या प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित एक क्वेश्चन बँक तुम्हाला टेस्ट स्वरूपात मिळते. आताच प्रश्नांबद्दल बोललो, ते तुम्ही काळजीपूर्वक सोडवा, जेणेकरून हा जो भाग आहे, हा जो घटक आहे, याचा पाया पक्का होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. तसेच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बदलांकडे आपण काळजीपूर्वक आपल्याला पाहता आलं पाहिजे.
हे लक्षात घ्या की जमीन असेल किंवा डोंगर असेल हे तर घटक आहेच, पण त्यांचा जो मुख्य परिणाम असतो तो सजीवांवर होत असतो. हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो की अवतीभोवती होणाऱ्या बदलांचा परिणाम प्रामुख्याने मुख्यत्वे कोणावर होतो, तर तुमचं उत्तर सजीव असं असलं पाहिजे. याचा पुस्तकातून तुम्हाला जर याची अधिक माहिती मिळणार आहे ती जरूर मिळवा, ती वाचा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.